चे दिवस होते. जंगलातील तळ्याचे पाणी संपत चाललेलं होतं. हत्तीचा कळप पाण्याच्या शोधात एका दुसऱ्या जंगलातील सर्वात मोठ्या तळ्याजवळ पोहोचला. त्या तळ्याच्या परिसरात ससे निवास करीत होते. तळ्याच्या आसपास मातीत बिळे करून ते राहत होते. हत्तीने पाणी बघताच पाण्याच्या दिशेने धावत घेतली. आपल्यामुळे सशांची घरे नष्ट होत आहेत हे त्याच्या लक्षातच आले नाही. रोजच हत्ती पाणी प्यायला येऊ लागले आणि सशांची हानी होऊ लागली. सशांना या परिस्थितीवर उपाय शोधणे भाग होते. सशांच्या कळपातील एक हुशार ससा हत्तीच्या राजाला भेटायला गेला. ससा म्हणाला, महाराज, आमचे थोर राजे चंद्र महाराज यांनी आपणास तळ्यातील पाणी पिण्यास मनाई केली आहे. तेव्हा हत्तीच्या कळपाच्या राजाने त्याला विचारले, कोठे आहे तुमचा राजा? तेव्हा ससा म्हणाला, चला मी तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जातो. ते पोहोचेपर्यंत चंद्र आकाशात आला. तळ्यात चंद्राचे प्रतिबिंब पडले होते. त्याकडे बोट दाखवून ससा म्हणाला, ते बघा, आमचे महाराज रागाने थरथरत आहेत. हत्ती हे दृश्य पाहून घाबरला. पाण्यात हलणारे प्रतिबिंब पाहून हत्तीने सशाची क्षमा मागितली. सर्व हत्तींनी घेऊन तो जंगलाबाहेर पडला. ससे आता आनंदाने तळ्याभोवती राहू लागले.